लक्षवेधी क्रमांक 1 लक्षवेधी क्रमांक 1 अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे लक्षवेधी अध्यक्ष क्रमांक 1 महाराज ही अत्यंत महत्वाच्या आणि अत्यंत गंभीर अशा प्रश्नावर मी ही लक्षवेधी विचारलेली आहे. शासनाने जे उत्तर दिलेलं आहे लक्षवेधी पुकारली त्या उत्तरामध्येच सन 2021-22 मधल्या 4,05,656 लक्षवेधी कोण आणि मांडतात? 22-23 मधील 3,36,426 अशा एकूण कानडे साहेब 7,42,000 कानडे साहेब बोला. 82 विद्यार्थ्याची सन 21-22 पासून 1,657 कोटी रुपयाची शिष्यवृत्ती थकीत आहे. शासनाने या उत्तरामध्ये असंही सांगितलेलं आहे की राज्य सरकारचा जो 40% हिस्सा आहे तो वेळच्या वेळी वितरित केला जातो आहे नंतर देतो जरा. लक्षवेधी आणि तो पुकारतात संपूर्ण मांडतात ते. वितरित करण्यात आलेला आहे. ना लक्षवेधी मांडतात कानडे साहेब. आणि कंटिन्यू करा. त्यामध्ये सर्व पैसे खर्चही झालेले आहेत. अध्यक्ष महाराज माझ्याकडे शासनाने दिलेलीच आकडेवारी आहे. आपण त्याकडे थोडस लक्ष दिलं तरी देखील आपल्या लक्षात येईल का 21-22 मध्ये शासनाने जो 40% हिस्सा दिला 5,24,000 विद्यार्थ्यांना तो जवळपास 1,222 कोटी रुपयाचा आहे. त्याच्या अगेन्स्ट 22-23 अखेर 4,55,000 विद्यार्थ्यांना जो 40% हिस्सा दिला आहे तो मात्र 21-22च्या जवळपास निम्मा म्हणजे 694 कोटी एवढाच आहे. आणि 23-24 मध्ये तर केवळ 189 कोटी देण्यात आलेले आहे. अध्यक्ष महाराज जवळपास महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप घेऊन शिकणाऱ्या अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांची संख्या 5 लाखापेक्षा अधिक आहे. या विद्यार्थ्यांना जर 3-3 वर्ष गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप मिळत नसेल तर या विद्यार्थ्यांच्या किती अडचणी निर्माण होत असतील याची कल्पना आपण करायला हवी. अशी स्कॉलरशिप घेऊन माझ्यासारखा विद्यार्थी शिकला परंतु जर महिन्याच्या महिन्याला 2 महिन्यांनी स्कॉलरशिप मिळाली नाही तर आम्हाला हाताने भाकरी करून देखील खाता येत नव्हत्या. इथे तर शैक्षणिक शुल्क महाविद्यालयाने मिळत नाही. एका बाजूला सर्व प्रकारचं व्यावसायिक शिक्षण महाग झालंय. केवळ या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्कॉलरशिप मिळते त्या मुलांना म्हणून महाविद्यालय या अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देतात. परंतु जेव्हा वर्ष 2-2 वर्ष त्या महाविद्यालयांना ही शिष्यवृत्तीची रक्कम मिळत नाही तेव्हा विद्यार्थ्यांना अत्यंत ह्युमिलिएट केलं जातं. अनेक विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण होऊन त्यांना त्यांचे शाळा सोडल्याचे दाखले दिले जात नाहीत. अध्यक्ष महोदय अत्यंत नम्रपणे आपल्या लक्षामध्ये एक गोष्ट आणून देतो. आज महाराष्ट्रभर आरक्षणासाठीचं वातावरण आहे आणि त्याची बीज या शिष्यवृत्तीमध्ये आहेत. केवळ आणि केवळ समाजातील गरीब वर्गाला ओबीसी असतील, एससी असतील, एसटी असतील त्यांना केवळ आणि केवळ या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून हे शिक्षण घेता येत आहे. खरं तर विचारा प्रश्न सर प्रश्न असा आहे की 3-3 वर्ष ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. सरकार ही कबूल करत आहे की केंद्र सरकारच्या 60% रक्कम 3 वर्षापासून मिळालेली नाही. त्यासाठी न्यायालयीन न्यायप्रविष्ट प्रकरणाचा इथं उल्लेख केला जातो. साहेब त्याचाही निकाल केव्हाच लागलेला आहे. असंच जर चालू राहिलं तर लाखो विद्यार्थी उच्च शिक्षणापासून प्रश्न विचारा. यासाठी शासनाचं धोरण काय आहे? शासन तातडीने ही सर्व शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांना देणार आहे का? टोपे साहेब. माननीय अध्यक्ष महोदय या ठिकाणी माननीय सभासदांनी विचारल्या प्रश्नाप्रमाणे
शिष्यवृत्तीच्या बाबतीमध्ये एससी विद्यार्थ्यांना पोस्ट मॅट्रिक नंतर स्कॉलरशिप दिली जाते. त्याच्यामध्ये 60% हा केंद्र सरकारचा हिस्सा आहे आणि 40% हा राज्य सरकारचा हिस्सा आहे. राज्य सरकारने आपले 40% पैसे या ठिकाणी दिलेले, पण आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये शिक्षण संस्थेचे काही लोक कोर्टामध्ये गेले आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की जे डीबीटीच्या बाबतीमध्ये केंद्र सरकार पैसे देते आहे ते पैसे डायरेक्ट त्यांना न देता संस्थेला देण्यात यावे. त्यामुळे हायकोर्टामध्ये ही केस गेल्यानंतर हायकोर्टाने त्या बाबतीमध्ये निकाल दिला. त्याच्यानंतर केंद्र सरकार हे सुप्रीम कोर्टामध्ये गेलं आणि सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकार गेल्यानंतर केंद्र सरकारने पुन्हा सांगितलं की आपण हायकोर्टामध्ये जावं आणि हायकोर्टाने असा निकाल दिला की केंद्र सरकारने जे मान्य केलं आहे की 60% पैसे हे डायरेक्ट विद्यार्थ्याच्या खात्यावर जावेत. तो निकाल आता 5 डिसेंबरला लागलेला आहे, जस्ट लागलेला आहे तो निकाल. आणि 60% पैसे हे त्याच्यामुळे 2 वर्ष थांबलेत. राज्याचे याच्यामध्ये एकही पैसा थांबलेला नाही. राज्याचा जो 40% पैसा आहे जो विद्यार्थ्यांना दिला जातो तो सगळा पैसा राज्याने या ठिकाणी दिलेला आहे. पण केंद्र सरकारच्या माध्यमातून संस्था चालक हे हायकोर्टामध्ये गेल्यामुळे हायकोर्टातून पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय झाल्यामुळं सुप्रीम कोर्टाने पुन्हा हायकोर्टामध्ये पाठवल्यामुळं या ठिकाणी याला विलंब झालाय. पण आपल्याला सांगायला वाटेल की 5 डिसेंबरला याचा निकाल लागलेला आहे. जवळपास 900 कोटी रुपयाचं केंद्र सरकारच्या माध्यमातून माहिती मागवली गेली आहे. पैशाचं वितरण सुरू होत आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे हे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावर जाणार आहे. काही संस्था चालकांची अशा तक्रारी होत्या की ह्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जातात त्याच्यामुळे मग ते संस्था चालकांना पैसा देत नाही. संस्था चालकांना पैसा देत नसल्यामुळे संस्था चालकांचं नुकसान होतं. पण सुप्रीम कोर्टाने असा अभ्यास केला की इतर राज्यांचा अभ्यास मागवला की त्या ठिकाणी काय आहे तर काही ठिकाणी संस्था चालकांच्या इतर राज्यांमध्ये आपल्या राज्यामध्ये म्हणत नाही की बोगस विद्यार्थी दिसून आले, काही ठिकाणी मोठे प्रॉब्लेम दिसून आले. त्यामुळे त्यांनी हा पैसा संस्थेला न जाता डायरेक्ट विद्यार्थ्याकडे जावा. आमची विनंती हीच आहे की काही विद्यार्थी त्याच्याकरता काही प्रमाणामध्ये पैसे संस्थेला देत नाही. तर आम्ही ते परिपत्रक पण काढणार आहोत की ज्या विद्यार्थ्याला केंद्र सरकारकडनं पोर्टलवरून जे पैसे डीबीटी कडून जे पैसे येत आहेत तर त्यांनी संस्थेचे पैसे सुद्धा 8 दिवसाच्या आत अदा करावे जेणेकरून संस्था चालकांचेही पैसे मिळतील आणि जो आमचा विद्यार्थी मागासवर्गीय विद्यार्थी शिकण्याचे स्वप्न बघतोय तेही पूर्ण होईल. टोपे साहेब. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदय, आपण म्हणाले ती गोष्ट ठीक आहे, कोर्टाच्या संदर्भाने आपण सांगितली ती गोष्ट ठीक आहे. पण अध्यक्ष महोदय यामध्ये आपण म्हणाले विद्यार्थ्यांना आम्ही सूचित करू की बाबा तुम्ही ट्युशन फीस जमा करा. अध्यक्ष महोदय मी अनेक कॉलेजेसचं उदाहरण देऊन सांग. अध्यक्ष महोदय याच्यात अशी संस्था चालकांची अशी मागणी आहे अध्यक्ष महोदय की जी स्कॉलरशिपची पैसे असतात ते त्यांच्या खात्यात जाऊ द्या डीबीटी मध्ये, पण जी ऍक्च्युअल ट्युशन फी असते ऍक्च्युअल ट्युशन फी ती ट्युशन फी तरी संस्थेच्या किंवा कॉलेजच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे. अध्यक्ष महोदय एकदा का टीसी घेऊन गेला विद्यार्थी तर परत ते पैसे येत नाहीत. असे शेकडो विद्यार्थ्यांच्या संदर्भाने हा विषय घडलेला आहे आणि मंत्री महोदय म्हणतात की आपण त्यांना सूचित करू वगैरे, नुसता सूचना देऊन होणार नाही अध्यक्ष महोदय. त्यामध्ये ज्याचा ज्याचा हक्क ज्याचा ज्याचा विषय असेल तो ते व्हायला पाहिजे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय पहिला प्रश्न हा आहे की विद्यार्थ्यांच्या शेवटी विद्यार्थी हाच केंद्रबिंदू आहे. विद्यार्थ्यांचं हित जपणं हेच सगळं आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. पण विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपचे पैसे विद्यार्थ्यांच्या डीबीटीच्या खात्यात असावेत. बाकी ट्युशन फी जी आहे ती मात्र कॉलेजच्या खात्यात दिली जाईल का अध्यक्ष महोदय? त्यासाठी कुठल्याही परिस्थितीत ट्युशन फी बुडणार नाही याबाबतची काय खात्री केली जाणार अध्यक्ष महोदय? हा पहिला प्रश्न. अध्यक्ष महोदय दुसरा प्रश्न असा आहे की या ठिकाणी अध्यक्ष महोदय जवळजवळ याच आता महागाई एवढी झालेली आहे, आज 293 वर सुद्धा चर्चा आहे अध्यक्ष महोदय. या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने स्कॉलरशिपचे पैसे सुद्धा वर्षानुवर्ष 5-6 वर्ष झाले
अध्यक्ष महोदय, मागासवर्गीय समाजाच्या आपल्या सामाजिक न्याय विभागाचे पैसे वाढलेले नाहीत, त्यामुळे स्कॉलरशिपचे पैसे सुद्धा वाढले पाहिजेत, ही सुद्धा मागणी आहे. त्याबाबत सरकार पॉझिटिव्ह निर्णय घेणार का अध्यक्ष महोदय? दुसरा, आणि अध्यक्ष महोदय, पॉलिटेक्निक कॉलेज ही एक अशी इन्स्टिट्यूट आहे अध्यक्ष महोदय की ज्याच्या बाबतीत FRA म्हणजे फीज रेग्युलेटरी अथॉरिटी झालेलीच नाही, आणि त्यामुळे वर्षानुवर्ष अध्यक्ष महोदय फीज रेग्युलेशन होत नाही. म्हणजे जी काही वाढवायची असेल फीज एखाद्या कॉलेजला, तर अध्यक्ष महोदय रेग्युलेटरी अथॉरिटी नसल्यामुळे ते काम होत नाही. त्यामुळे ती रेग्युलेटरी अथॉरिटी पॉलिटेक्निक कॉलेजच्या संदर्भाने केव्हा त्या ठिकाणी केली जाणार अध्यक्ष महोदय, ती तातडीने केली जावी अशी अपेक्षा सुद्धा अध्यक्ष महोदय या ठिकाणी निश्चित प्रकारे आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, केंद्र सरकारच्या निर्णयानुसारच केंद्र सरकारने डायरेक्ट हे सांगितलंय की थेट पैसे खात्यामध्ये जमा करावेत. शेवटी हा केंद्र सरकारचा निर्णय आहे. आम्ही आपल्या सूचना केंद्र सरकारपर्यंत फक्त कळवू शकतो, पण केंद्र सरकारकडे हे आम्ही मांडलं तरी केंद्र सरकार या गोष्टी मान्य करायला तयार नाही. केंद्र सरकारचं असं म्हणणं आहे की इतर राज्यांचे जे अनुभव आहे की तिथं बोगस विद्यार्थी दाखवले गेले, बोगस विद्यार्थ्यांचे पैसे उकळले गेले, हे इतर राज्यांमध्ये या ठिकाणी, आणि हे त्यांच्या लक्षामध्ये आल्यामुळे त्यांनी आपल्या हायकोर्टाला सांगितलं हायकोर्टाकडे जा, आणि हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार या ठिकाणी निर्णय दिला की जे केंद्र सरकारने सांगितलंय त्या पद्धतीने अंमलबजावणी करा. शेवटी हा जो निर्णय हा महाशय कोर्टाने दिला असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला काही फेरफार करता येणार नाही. पण तरी सुद्धा मी पूर्वी जे बोललो की विद्यार्थ्यांना बाबतीमध्ये असं परिपत्रक काढण्यात येईल की बाबा या ठिकाणी आपल्याला ज्या दिवशी पैसे येतील त्याच्या 8 दिवसाच्या आत तुम्ही संस्था चालकांचे जे पैसे आहे, जसं टोपे साहेब आपण म्हणलात त्या पद्धतीने पैसे तुम्ही संस्थेला द्यावेत. आणि मला तरी असं वाटतं की त्याच्यामध्ये जरी आपल्याला चेंजेस करायचे असेल तर शेवटी केंद्र सरकारला या ठिकाणी विनंती केल्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. माननीय उच्च न्यायालय केंद्र शासनाने धोरण कायम ठेवलेले आहे, त्या धोरण कायम ठेवल्यामुळे आपण या गोष्टीचा विचार करू शकत नाही. आणि या ठिकाणी आपण जे बोललात ते सत्य आहे की या ठिकाणी वाढ जी व्हायला पाहिजे 5 वर्षापासून वाढ झालेली नाही. या ठिकाणी कॅबिनेटमध्ये तो विषय मांडण्यात येईल किंवा मुख्यमंत्र्यांबरोबर या ठिकाणी विषय चर्चा केली जाईल, आणि त्याच्यामध्ये जर वाढ करता येत असेल तर निश्चितपणाने वाढ करण्याचा शासन विचार करेल. विरोधी पक्षनेते अध्यक्ष महोदय, प्रभू साहेब, मागास राज्यातील मागासवर्गीयांचा अत्यंत महत्वाचा महोदय, फीज रेग्युलेटरी अथॉरिटी जर नसली तर फीज रेग्युलेटच करता येत नाही, नियमनच करता येत नाही. त्यामुळे ती फीज रेग्युलेटरी अथॉरिटीच नाहीये अस्तित्वात. ती शासनाची, आपल्या उच्च शिक्षण विभागाची, तंत्र शिक्षण विभागाची जबाबदारी आहे. ती फीज रेग्युलेटरी अथॉरिटी निर्माण करा, म्हणजे ती कमिटी निर्माण करा. त्याच्याशिवाय फीजची ऍक्च्युअल किंमत ठरवता येत नाही. तंत्र शिक्षण मंत्र्यांशी या बाबतीमध्ये चर्चा करून निश्चितपणे त्या अथॉरिटी या ठिकाणी निर्माण करण्यात येईल. विरोधी पक्षनेते काय? विरोधी पक्षनेते साहेब. अध्यक्ष महोदय, विषय असा आहे की गेली 2 वर्ष झाले 60% केंद्र सरकारचा पैसा मिळत नाही. नाही, तुम्ही ते बोललात, तुम्ही कोर्टाचं सांगत बसलात. मुळात विषय असा आहे की डबल इंजिन सरकार आहे, आता सिंगल इंजिन नाही. त्यामुळे त्यांनी पैसे देण्यासाठी कोर्टाचा कुठे अडथळा आहे? तुम्ही माननीय मंत्री महोदयांनी सांगावं की या संदर्भात. अरे पण मला एक सांगा, 5 डिसेंबरला जरी निकाल लागला तरी त्याला अडवलं कोण होतं? केंद्राला 60% देताना कुठे स्थगिती होती? काय सुप्रीम कोर्टाची स्थगिती होती काय? 2 वर्ष झालेत पोरांना पैसे मिळत नाही. हे महत्वाचा विषय राज्य सरकारने आपल्या तिजोरीतून द्यायला पाहिजे. फिरवी कशाला? मागासवर्गीय आहे म्हणून. हे मागासवर्गीय पोरांनी खायचं काय? आणि हे उत्तर काय कोण म्हणाल? 5 डिसेंबरला निकाल लागला, 5 डिसेंबरच्या निकालाचा संबंध येत नाही. कोर्टाने स्थगिती ठेवली होती का? केंद्र सरकारला पैसे द्यायचे होते, तुम्ही तुमचा हिस्सा दिला. राज्य सरकार काय हिस्सा, केंद्र सरकार का दिला नाही 2 वर्षापासून? याचं उत्तर अपेक्षित होतं अध्यक्ष महोदय. आणि तुम्ही किती पाठपुरावा केलात? छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण जातो. मागासवर्गीयासाठी कोण गेलेत? आपण कांद्यासाठी गेलो, आपण इतर विषयासाठी गेलो, इथेनॉलसाठी गेलो, पण ह्या विषयासाठी कधी गेला होतात का? आणि केंद्र सरकारने पैसे दिले ठरवायचं होतं. कोर्टाच्या निकालानंतर तो वेगळी गोष्ट होती. द्यायचा तो रेशू त्या संस्थांना द्यायचा, विद्यार्थ्यांच्या डीबीटी करायचा, हा वेगळा विषय होता. कुठल्याही कोर्टाची स्थगिती नव्हती. 2 वर्षापासून केंद्र सरकारचं हे उदासीन धोरण आहे
की या पैसे मिळण्यासाठी विलंब झाला, त्या पोराचं जीवन टांगणीला लागलाय, शैक्षणिक त्याचं जीवन टांगणीला लागलं आता. म्हणून माझा प्रश्न असा आहे आता आपल्या मान्य माध्यमातून अध्यक्ष महोदय, की हे पैसे जो कधीपर्यंत येतील? आता उद्या हा निधी 60% येण्यासाठी केंद्राकडून विलंब झाला तर तोपर्यंत राज्य सरकार त्या पोरांची प्रतिपूर्ती करणार आहे का? हा महत्वाचा विषय अध्यक्ष महोदय. केंद्राकडून उशिरा पैसे येतात याचा अर्थ राज्यातील विद्यार्थ्यांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडू शकत नाही, त्यांना उद्ध्वस्त करू शकत नाही. म्हणून अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न आहे माननीय मंत्री महोदयांना, की तुम्ही केंद्रातून परतावा हे 60% निधी येतपर्यंत तुम्ही राज्य सरकारच्या तिजोरीतून हा निधी सरकार खर्च भार उचलेल का, खर्च करेल का? आणि जर केंद्राकडून वाट बघतोय तर तो किती कालावधीमध्ये हा निधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे? प्रभू मंत्री महोदय. माननीय अध्यक्ष महोदय, एखाद्या माणसाने एखाद्या गोष्टी करता कोर्टात जाणं आणि त्याची जबाबदारी सरकारने घेणं हे मी मान्य करू शकतो, पण संस्था चालक कोर्टात गेले. विरोधी पक्ष नेते साहेब ऐकून घ्या, पूर्ण ऐका ना, आपण ऐका. आता तुमचं ऐकलं मी, तुम्ही कांद्यांचं बोललं, मग कांद्याला अनुदान नकोय का शेतकऱ्यांना? तुम्ही बोलले ना, तुम्ही बोलले शेतकऱ्याचा अपमान केला तुम्ही, कांद्याच्या अनुदानाकरता गेले उत्तर आम्ही बोललो का त्या गोष्टीवर? म्हणजे तुम्ही एकीकडे आमच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणणं नाही, पण शेतकऱ्याच्या बाबतीत तुम्ही हे बोलू नये. इथोनॉल हे शेतकऱ्यांचं आहे, ऊसाचं उत्पादन हे शेतकऱ्याचं आहे. एकीकडे तुम्ही मंत्री महोदय नाही, तुम्ही कांद्या मंत्री महोदय आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलत असाल तर हे शिष्यवृत्तीवर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचं उत्तर द्या. शिष्यवृत्तीवर बोलावं, कांद्यावर बोलू नये. कांदा खात नाही का? यांनी बोलू नये कांद्यावर, शेतकऱ्यांच्या कांद्यावर बोलू नये, शेतकऱ्याच्या ऊसावर बोलू नये. आपण उत्तर लक्षवेधीला द्या. इथोनॉल करता गेले, चुकीचं केलं का? आपलं म्हणणं आहे का? आपल्याला मान्यता आहे का? लक्षवेधीला वाटतं उत्तर का हे द्या. बरोबर बोलताय? साहेब मंत्री महोदय लक्षवेधीला उत्तर द्या. लक्षवेधीला उत्तर. अध्यक्ष महोदय, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या लक्षवेधीवर हा प्रश्न आहे. इथं कांदा आणि ऊस काढण्याची काय गरज? आता लक्षवेधीच्या प्रश्नाला विरोधी पक्षनेत्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्या साहेब. असा संदर्भ नसतो शेतकऱ्याचा अपमान करायचा. शेतकऱ्याचा अपमान सहन नाही केला जाणार. अध्यक्ष महोदय, हायकोर्टाच्या बाबतीमध्ये ज्याप्रमाणे विरोधी पक्षनेते बोलले, तर हायकोर्टाने 5 डिसेंबरला हा निकाल दिला. याच्यापूर्वी मी सांगत होतो की संस्था चालक हे स्वतः कोर्टात गेले आणि त्याच्यामध्ये समजून घ्या त्यांची मागणी काय होती, की हे पैसे आम्हाला डायरेक्ट मिळावे, हे पैसे आमच्या अकाउंटवर यावे. आणि केंद्र सरकारचं म्हणणं होतं की आम्ही हे द्यायला तयार नाहीये. मग राज्य सरकारने कसे पैसे दिले असते? पूर्ण ऐकून घ्या. 5 डिसेंबरला याचा निकाल लागलाय. 900 कोटी रुपये केंद्राकडनं आपल्याला प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांची माहिती मागवली जाते आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना येत्या 15 दिवसाच्या आत केंद्र सरकारच्या माध्यमातून सगळे पैसे डीबीटीवर दिले जातील अशा केंद्र सरकारकडनं आम्हाला सूचना प्राप्त झालेल्या आहे. पण तरी सुद्धा 3,90,000 विद्यार्थी जे आहेत त्यांना 886 कोटी रुपये वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. प्रभू साहेब त्यांची लक्षवेधी आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांनी आता सांगितलं की सुप्रीम कोर्टामध्ये संस्था चालक गेले आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना हे पैसे मिळाले नाहीत. परंतु आतापर्यंत त्यांनी जो फिगर आता दिलेला आहे की इतक्या लाख विद्यार्थ्यांना आपण ही शिष्यवृत्ती देणार आहे, आता येणाऱ्या काळामध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही शिष्यवृत्ती आपण किती दिवसामध्ये देणार विद्यार्थ्यांना याची माहिती या सभागृहाला द्या. आपण फिगर सांगितलं की एवढे लाख आम्ही देणार आहोत, पण ह्या विद्यार्थ्यांना आपण येणाऱ्या किती दिवसामध्ये हे शिष्यवृत्ती त्यांच्या अकाउंटमध्ये देणार जेणेकरून या विद्यार्थ्यांचा फायदा होईल याची माहिती सरकारने द्यावी. नाही प्रभू साहेब, आपण सांगितल्याप्रमाणे 14/12/2023 रोजी 3,90,047 वितरण झालं. त्याच्यामध्ये 886 कोटी रुपये रकमेचं पेमेंट फाईल्स राज्य शासनाकडून पडताळणी करून ऑनलाईन आता पैसे पाठवण्याची प्रक्रिया केंद्र सरकारच्या पैशांची सुरू झालेली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये 15 दिवसामध्ये जवळपास
हे पैसे वाटप केले जातील आणि ज्या सूचना केंद्र सरकारच्या आहे की डायरेक्ट विद्यार्थ्यांच्या अकाउंटवर टाकावे, तर आम्हाला त्या पद्धतीने काम करावं लागते. बोला. अध्यक्ष महोदय, हा जो विद्यार्थ्यांच्या अकाउंटला पैसे जाण्याबद्दल दुमत नाही, परंतु ते पैसे अध्यक्ष महोदय विद्यार्थी पासआउट होऊन डुप्लिकेट सर्टिफिकेट काढतात आणि ते पैसे जमा करत नाही, तर त्याच्यावर एखादी ऍक्शन उपाययोजना केली पाहिजे. आणि दुसरी माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय की मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत बीएससी हॉटेल मॅनेजमेंट, बीएससी आयटी, बीएससी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यासारखे कोर्स येतात, त्यांनाही मागासवर्गीय स्कॉलरशिप मिळत नाही, ती आपण तातडीने देणार का? आणि ह्या ज्या मॅनेजमेंट सीट्स असतात त्यामध्ये बरेचसे मागासवर्गीय ओबीसी, एससी, एनटी विद्यार्थी ऍडमिशन घेतात, तर त्यांच्यासाठी देखील स्कॉलरशिपचं धोरण निश्चित करणार का? हे 3 प्रश्न. मंत्री महोदय. या ठिकाणी त्यांनी पहिला जो प्रश्न विचारला की विद्यार्थी पैसे भरत नाही किंवा बोगस विद्यार्थी असतात आणि त्यांचे पैसे काढले जातात. खरं म्हणायला गेलं तर संस्था चालक ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांची माहिती देते त्याच पद्धतीने त्या विद्यार्थ्यांच्या नावावर हे बोगस होऊ नये म्हणूनच केंद्र सरकारने हे केलंय. केंद्र सरकारने काय म्हणलं की इतर राज्यामध्ये जे होतं की बोगस विद्यार्थी दाखवले जात होते आणि संस्थेकडे ते पैसे देत होते, असं सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी मांडणी केली केंद्र सरकारने. त्याच्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला की डायरेक्ट विद्यार्थ्याच्या अकाउंटवर जाऊ द्या पैसे. फक्त विद्यार्थ्यांना हे कंपल्शन करा की त्यांनी संस्था चालकांचे पैसे आपल्या खात्यावर आल्यानंतर 8 दिवसामध्ये भरले पाहिजे. मागासवर्गीय पोराच्या पैशात अकाउंटवर पैसे गेले, काय वाईट वाटतंय तुम्हाला? जाऊ द्या ना त्याच्या अकाउंटवर. का करोडपतीच्या खिशातच गेले पाहिजे काय पैसे? मागासवर्गीय पोराच्या अकाउंटवर जाऊ नये का पैसे? तो देईल ना संस्थेचे पैसे. संस्था चालकांचे पैसे जर आपण परिपत्रक काढलं तर तो इमानदार आहे, जो शिकतो आहे, तो निश्चितप्रमाणे संस्थेचे पण पैसे देईल. पण का होतंय आपल्या मनामध्ये, का राग येतोय? मागासवर्गीय पोराच्या पैशावर विरोधी पक्ष नेते अकाउंटवर पैसे गेले तर असं का होतंय? अध्यक्ष महोदय, प्रश्न असा आहे, हे कुठे घेऊन भरकळत चालेत? कुठे चालला विषय हा? काय विषय आहे? मी बोललो? माझ्याकडे बोट दाखवून फुकटची 2 वर्ष झाले त्या पोरानं छळलाय तुम्ही. 2 वर्ष त्या पोरांची जिरवली आणि वरून नाक तोंड वर करून सांगताय. काय कुठली पद्धत आहे? कोणी सांगितलं? आम्ही सांगितलं संस्था कोर्टात जायला? आमच्या संस्था आहेत काय? पोरांना पैसे मिळावेत हा प्रश्न आहे. त्यांनी मांडलेला प्रश्न या मुलांच्या हक्काचं मिळावं विषय राहिला आहे. तुम्ही देताय, आता बोललात तुम्ही उत्तर दिलात की आम्ही 15 दिवसात टाकतोय, टाकून द्या, संपला विषय. पण हे असा हेतुआरोप करून आपण चुका आपण करायच्या, पाप आपण करायचं आणि दुसऱ्याकडे बोट दाखवायचं, हे धंदे मंत्री महोदयांनी बंद केलं पाहिजे. चव्हाण साहेब. अध्यक्ष महोदय, हा विषय जरा मंत्री महोदयाने गांभीर्याने घ्यावा अशी विनंती आहे. सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी मगाशी उल्लेख केला. नाही मुद्दा एवढाच आहे. हा विषय कधी कांद्यावर जातो, कधी विद्यार्थ्यांवर जातो, कधी मागासवर्गीयांवर, असं विषयच नाही अध्यक्ष. विषय एवढा मर्यादित आहे की हे पैसे वेळेवर मिळत नाहीत. केंद्र सरकारचा हिस्सा जो काही देणार, कधी राज्य सरकार. आता हा विषय 2 वर्षानंतर पैसे आलेत, 2 वर्ष का टीसी द्यायची नाही, विद्यार्थ्यांची अडचण, परत त्यांना जाता येत नाही, संस्था चालक त्यांना सोडून संस्था जाता येत नाही. संस्था चालकाचे प्रश्न वेगळेच आहेत. फीज न मिळाल्यामुळे किंवा शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे त्यांचे आर्थिक प्रश्न संस्था चालकाचे वेगळेच आहेत. विद्यार्थ्यांचे प्रश्न वेगळेच आहे की त्यांना टीसी मिळत नाही, जाता येत नाही. माझं म्हणणं, मगाशी विरोधी पक्ष नेत्यांनी जो प्रश्न विचारतोच मी तुम्हाला पुन्हा विचारतोय. शासन, जो केंद्राचे शासन पैसे असो किंवा राज्याचे असो, शासन या पैशाची प्रतिपूर्ती करून नंतर तुमचे अकाउंट्स केंद्र राज्य सेटल केले तर वेळेवर पैसे. मुद्दा एवढा आहे की वेळेवर मिळाले पाहिजेत. हे वेळेवर न मिळाले प्रश्न निर्माण होतात. माझा मुद्दा एवढाच मर्यादित आहे, या ह्याची प्रतिपूर्ती जी आहे ते आपण केंद्र सरकारचे पैसे वेळेवर न आले आणि जॉईंट अकाउंट ठेवा ना. विद्यार्थ्यांच्या अकाउंटवर ठेवलं तर अविश्वासाचा प्रश्न नाही आहे, पण ते पैसे मिळाले पाहिजे संस्थेला किंवा जे असेल त्याच्या इन्स्टिट्यूटला. आमचं पण जॉईंट अकाउंट ठेवा दोघांच्याही, काही प्रॉब्लेम नाही, आणि नंतर ट्रान्सफर करा. परंतु हे पैसे वेळेवर द्या आणि वेळ देण्याकरता प्रतिपूर्ती करण्याची गरज असल्यास शासन करेल का, हा मर्यादित प्रश्न आहे. मंत्री महोदय. माननीय चव्हाण साहेब, या ठिकाणी आपण सांगितल्याप्रमाणे निश्चितपणाने 2 वर्ष जो विलंब झाला त्याची माहिती मी आपल्या समोर या सदनामध्ये दिलेली आहे. पण आताच
मागच्या उत्तरात सांगितल्याप्रमाणे 886 कोटी रुपये या ठिकाणी त्याची वाटप या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीची प्रतिकृती करण्याकरता पुढच्या काळामध्ये जर केंद्र सरकारचे पैसे उशिरा येत असतील तर राज्य सरकार त्याची काळजी घेईल. यामिनीताई थोडक्यात आतापर्यंत अतिशय महत्वाची लक्षवेधी आहे. मी सुद्धा मागासवर्गीयच आहे, पण जी चर्चा झालेली आहे ती अतिशय सविस्तर चर्चा झालेली आहे. मंत्री महोदयांनाही त्या उत्तर दिलेलं आहे. तुम्हाला मी संधी देतो. अध्यक्ष महोदय, यामिनीताई. अध्यक्ष महोदय, मागासवर्गीयांना, मी स्वतः मागासवर्गीय आहे आणि त्यांना बोलू द्या ना, त्यांना बोलू द्या ना साहेब, त्यांना बोलू द्या. अहो बोलू द्या ना त्यांना. कसं त्यांना आता मी ताई बोला तुम्ही. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मी स्वतः मागासवर्गीय आहे आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती जी मिळते हा मोठा आधार असतो. पण इथे वारंवार 2 वर्ष मिळाली नाही, 2 वर्ष मिळाली नाही हा उल्लेख होतोय आणि या सरकारला 1.5 वर्ष झालेलं आहे. तर पहिले 6 महिने का केलं गेलं नाही केंद्र शासनाकडे? पाठपुरावा हा मला प्रश्न विचारायचा आहे. वर्षात आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय यामिनीताई आणि सन्माननीय सभागृहाला माझ्या एक सन्माननीय अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून विनंती आहे. या विषयाला आपण एका संवेदनशील विषय म्हणून बघितला पाहिजे. तुम्ही अध्यक्ष महोदय एक विचार करा, 2 वर्ष मुलं ही शिष्यवृत्तीपासून जे आहे ते वंचित आहेत. हे या ठिकाणी मला सर्वप्रथम सांगायचंय. मुलांचा काय दोष आहे? जर ही केस चालू होती, खरं तर आम्हाला बाबासाहेबांनी शिकवलं की शिक्षण हेच आमच्यासाठी सगळे. शिक्षण आहे, हा बरोबर, हा असं आहे की शिक्षण आहे वाघिणीचं दूध आहे, ज्याने ते पिलं तो गुरगरल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही आमच्या मुलांना शिक्षणापासूनच बाजूला काढता असा माझा आरोप आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, ही काही चेष्टा नाहीये, हा विषय सिरियसली घेतला पाहिजे. खरं तर दुर्दैवाने सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी पहिली खंत व्यक्त करते. यासाठी खंत व्यक्त करते की सामाजिक न्याय विभागाला एक मंत्री तरी द्या. मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे ते खातं आहे. सन्मान्य मला बोलू द्या. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मागच्या वेळेला उत्तर सन्मान्य शंभूराजेंनी दिलं, त्याच्या आधीचं उत्तर सन्मान्य संजय राठोड साहेबांनी दिलं, आताचं उत्तर गुलाबराव पाटील साहेब देत आहेत. मला एक प्रश्न आहे की हा विषयावर गांभीर्यपूर्वक चर्चा व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे? सन्मान्य अध्यक्ष, आपण त्या खुर्चीवरून बोललात की मी आदिवासी समाजाचा आहे. मला या ठिकाणी सांगायला पाहिजे, आमच्या 2 वर्ष मुलांचं जे नुकसान झालंय त्याला जबाबदार कोण? पहिला माझा प्रश्न. दुसरा माझा प्रश्न आहे की केंद्र सरकारचे पैसे आले होते का? हा माझा दुसरा प्रश्न आहे. भले केस काय चालू होता, आमचा डीबीटी जाओ, जॉईंट अकाउंट जाओ, हा आमचा प्रश्न नाही. आमच्या विद्यार्थ्याला शिक्षण मिळालं पाहिजे ही आमची नैतिक जबाबदारी आणि तो देशाच्या संविधानाने आम्हाला दिलेला अधिकार आहे. तो कोणी दिलेला नाहीये, त्यामुळे आम्हाला तो अधिकार मिळाला पाहिजे. आणि बरोबर आहे साहेब, मी तो पुढचा प्रश्न तो विचारणार आहे की जर निधी आला असेल तर त्याचं वाटप का झालं नाही? बरं ठीक आहे, केस कोर्टात होती, पण तुम्ही 40% तरी देऊ शकला असता तुमच्या हिश्श्याचे. हा, ते तुम्ही दिले म्हणत आहे. अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की खूप सारे निर्णय जे आहेत ना ज्याच्यावरती ते चर्चा होतात. मंत्री महोदयांनी सन्मान्य टोपे साहेबांच्या उत्तरामध्ये सांगितलं की उच्च तंत्र मंत्री महोदयांशी मंत्रिमंडळात मी चर्चा करेन. अध्यक्ष महोदय, एका विद्यार्थ्यांच्या भविष्याशी चर्चा करत असताना अशा तऱ्हेने मंत्री प्रत्येक वेळेला आम्हाला सांगितलं जातं बैठकीला बोलवलं जाईल. एक तरी बैठक झाली का विचारामधल्या काळामध्ये? एक तरी विषयावरती चर्चा होते का विचारा? हे अधिवेशनामध्ये आम्ही हात का उंचावतो सन्मान्य अध्यक्ष महोदय? कारण इथे मांडण्यास संधी मिळते. अध्यक्ष महोदय, हे केंद्राचे पैसे आले होते का? आले होते तर ते मुलांच्या अकाउंट मध्ये का नाही गेले? हे ते सांगतात की येणाऱ्या काळामध्ये. मला हे सांगायचं की परिस्थिती काही उद्भव, नुकसान विद्यार्थ्यांचं होणार नाही ही जबाबदारी राज्य सरकार घेईल का? काही राज्य सरकारचे जे 40% पैसे आहे हे 100% संस्थेकडे दिले गेले. पूर्ण ऐकून घ्या, पूर्ण 40% जे पैसे आहे ते संस्थेंना दिले गेले आणि 60% जे पैसे आहे ते हायकोर्टाचा निकाल जो लागला त्या निकालाने असं म्हटलं की आम्ही डायरेक्ट विद्यार्थ्यांकडे पैसे ते वितरित करा. हे आपण जे सांगतायत ते सत्य आहे की 2 वर्ष पैसे दिले गेले ते काही कोणी टाळू शकत नाही. त्याच्यामध्ये राजकारण करण्याचा विषय नाही. पण संस्था ताई पूर्ण ऐका. आता तुमचं मी ऐकलं, माझं पण ऐका भाऊ म्हणून. संस्था चालक कोर्टात गेले. संस्था चालक कोर्टामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी निकाल त्यांच्या बाजूने लागला म्हणून केंद्र सरकार सुप्रीम कोर्टात गेलं.
सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर केंद्र सरकार सुप्रीम कोर्टानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही हायकोर्टात जा आणि हायकोर्टाने हा निकाल दिला की तुम्ही डायरेक्ट पैसे अकाउंटवर द्या. आता 5 सप्टेंबरला तो निकाल लागला. कोर्टात पेंडिंग असल्यामुळे गाईडलाईनच आल्या नव्हत्या काय करावं, विद्यार्थ्यांना द्यावं की संस्थेला द्यावं, त्याच्यामुळे ती लढाई कोर्टात चालू होती. ताई हे समजून घेतलं पाहिजे. पूर्ण ऐकून घ्या ताई, माझं पूर्ण ऐका. आणि आता 5 डिसेंबरला निकाल लागलाय की 886 कोटी रुपये ते आता वितरित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची माहिती मागणी चालू. 3,90,000 विद्यार्थी आहे आणि विद्यार्थ्यांना एवढ्या 15 दिवसाच्या आत त्यांच्याकडे पैसे टाकले जातील. लक्षवेधी क्रमांक 2 मोहनराव